मला असं वाटतंय की सध्या घरोघरी एकच परिस्थिती आहे. भूक सर्वांना लागते, पण काहीतरी चटपटीत खाऊसं वाटतंय. जेवण अजिबात धकत नाही. तर जेवणासोबत असं काही मजेदार नमकीन किंवा चिवडाची रेसिपी तुम्ही बनवून घ्या. तर जेवणासोबत म्हणा किंवा चहासोबत नाश्त्याच्या रूपात म्हणा, तुम्ही चिवडा जर खाल्ला तर तुमची भूकही भागेल आणि तोंडाला चवही येणार. तर त्याकरता सर्वप्रथम कढईमध्ये मी जे पतले पोहे येतात ते भाजून घेतले. अगदी क्रिस्पी होण्यापर्यंत आपल्याला पोह्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून चिमूटभर मीठ, हळद टाकून आपल्याला मुरमुरेही भाजून घ्यायचे. मुरमुरे आपण बाजारातून आणल्यावर थोडेसे वाक्कस असतात, तर त्याला आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हलके भाजून घ्यायचे. आता एक एक करून आपल्याला बघा, मुरमुरेही आपले मस्त क्रिस्पी क्रंची बनून तयार होऊन गेले आणि पोहेही भाजून झाले. हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा. जेवणासोबत म्हणा किंवा मग असं भूक लागली तेव्हा तुम्ही प्लेटवर घेऊन खाल्लं ना तर बरं वाटेल आणि अगदी चटपटीत बनतो. आता कढईमध्ये तेल टाकून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी मक्का पोहे टाकले आणि मक्का पोहे मस्तपैकी आपले बघू शकता किती भारी फ्राय झाले. तर अशा प्रकारे मक्का पोहेही फ्राय झाले, मुरमुरेही भाजून झाले. आता त्याच गरम तेलामध्ये एक एक करून आपल्याला सर्व गोष्टी फ्राय करून घ्यायचे. सर्वप्रथम मी शेंगदाणे फ्राय करून घेतले. त्यानंतर असं खोबरं चिरून घेतलेलं होतं. तर खोबऱ्यालाही आपल्याला असं रंग बदलेपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. नंतर इथे फिक्क्या डाळा जे बाजारात मिळतात त्याही मी फ्राय करून घेतल्या. तुम्ही बघू शकता एक एक करून आपण सर्व गोष्टी कशा अगदी सोप्या रीतीने आपला चिवडा बनवून तयार होऊन जातो. जास्त काही वेळ आणि कामधाम नाही लागत. त्यानंतर काजूला पण असं मी हलकसं फ्राय करून घेते. तुम्हाला काजू जर नाही आवडत असणार तर तुम्ही स्किप करू शकता. आणि काजूच्या नंतर आता मी इथे कढीपत्ता, आपला मस्त फ्रेश कढीपत्ता घेतलाय, त्याला पण आपण मस्त फ्राय करून घेऊ. क्रिस्पी झालाय आपला भारी कढीपत्ता. आता त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या आहे मी अशा चिरून घेतलेल्या होत्या आणि हिरव्या मिरच्यांनाही फ्राय करून घेणार. एक एक करून सर्व गोष्टी आपल्या फ्राय करून झाल्या आहेत. तर आपण आता मिक्स करून घेऊया. तर एका मोठ्या भांड्यामध्ये मुरमुरे, मक्का पोहे आणि ज्या गोष्टी आपण फ्राय करून घेतल्या एक एक करून टाकून घेऊया. आता इथे फ्राय केलेलं खोबरं, फ्राय केलेले काजू आणि फ्राय केलेले आपले शेंगदाणेही टाकून घेऊया. त्यानंतर फिक्क्या डाळी टाकून घेतल्या आणि जे पोहे आपण असे क्रिस्पी भाजून घेतले होते ते टाकले. मी पोहे तळून नाही घेतले, भाजून घेतले होते. आणि तळलेल्या मिरच्या टाकून घेतल्या. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आणि कढीपत्त्याला मी असं कुच करून पण टाकते, जेणेकरून ते मस्तपैकी मिक्स होतं आणि चव देतं. आता याला आपल्याला सर्वांना असं मिक्स करून घ्यायचंय मस्तपैकी. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणारे मी चवीनुसार मीठ, कारण आपण मुरमुरे भाजतानाही मीठ टाकलं तर थोडं मिठाचं लक्षात राहू द्या. त्यानंतर मी इथे बारीक पावडर केलेली पिठी साखर वापरली आणि चिवड्याचा जो मसाला येतो तो मसाला टाकून घेतलाय. तर पिठी साखर, मसाला आणि मीठ टाकून घेतल्यानंतर मस्तपैकी याला मिक्स करून घेतलंय. त्यानंतर त्याला मी थोडंसं तडका देणार. तर तडका देण्याकरता इथे मी तेल टाकून घेतलंय कढाईमध्ये, थोडंसं त्याच्यामध्ये जिरं आणि बडीशेप टाकून घेतली आणि थोडंसं हळदी पावडर टाकलंय आणि जो चिवड्याचा मसाला येतो तो मी इथे 1 चमचा वापरलेला आहे आणि ते सर्व आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघताच बघता आपला खरपूस बाजारापेक्षाही भारी भन्नाट आपला चिवडा बनवून तयार होतो. आणि तुम्ही हे नक्की बनवून बघा, तुम्हाला तोंडाला चव येणार, इतका भारी बनवून झाला होता. आणि जेवणाचे 2 घास तुम्ही जेवताना शिल्लकच खाणार. चहासोबत नाश्त्याच्या रूपात म्हणा किंवा मग जेवणासोबत थोडंसं तोंडाला काही चटपटीत खायचं असलं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघताच बघता अगदी 10 ते 15 मिनिटात आपला खरपूस चिवडा बनवून तयार होऊन जातं. आता बाजारातून असं मसूरच्या डाळ्या आणल्या होत्या मी फ्राय केलेल्या, त्याही याच्यामध्ये मिक्स करून देणार आणि आपला भन्नाट असा तोंडाला चव आणणारा चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर अशाच सोप्या रीतीने बनणाऱ्या रेसिपीज करता चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.